नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शुभ प्रबोधिनी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सांगोला या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा इंडियन आर्मी म्हणजे भारतीय सैन्य दल या विषयावरती असेल। आपण ह्या बरीच मुलं ह्या महाराष्ट्रातील आर्मीची जी तयारी करतायत, ज्यांना 17.5 वर्ष पूर्ण आहे किंवा 10वी पास आहेत, अशा मुलांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की सध्या आपण बघत आहे की आपले 12 मार्च पासून इंडियन आर्मीचे फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली। परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदाच अर्ज करतायत, त्यांना बेसिक माहिती नाही, त्यासाठी हा व्हिडिओ असेल। व्हिडिओ लास्ट टाइम पर्यंत बघा, जर स्किप करत असाल तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाहीये। त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये काही 4 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मी क्लिअरिटी करणार आहे की त्याच्यामध्ये कुठल्या ट्रेडसाठी काय पात्रता असेल, कुठल्या ट्रेडला हाईटची मर्यादा किती असेल, हे सर्व ह्या व्हिडिओ बाबत बोलेल। आपण बघतोय की 12 मार्च पासून इंडियन आर्मीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आणि शेवटची डेट दिलेली त्यांनी 10 एप्रिल पर्यंत, म्हणजे त्यांनी 30 दिवसाचा कालावधी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेली आहे। ऑफिशियल वेबसाईट वरती त्यांच्या आपण गेलो तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पूर्ण वॅकन्सी सहित ट्रेड सहित पूर्णपणे माहिती आलेली आहे। 12 मार्च ते 10 एप्रिल फॉर्म भरण्याचा कालावधी आहे। त्याच्यामध्ये वयाची मर्यादा असे असेल 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008, म्हणजे 1 ऑक्टोबर 2004 नंतर ते 1 एप्रिल 2008 च्या आत मधला जो पण विद्यार्थी आहे तो इंडियन आर्मी साठी आवेदन अर्ज करू शकतो, म्हणजे ते जीडी साठी असेल। आणि त्यांनी एक नर्सिंग असिस्टंटला फक्त एक थोडीशी वयाची मर्यादा वाढवलेली, म्हणजे 1 ऑक्टोबर 2002 ते 1 एप्रिल 2008, म्हणजे एक 2 वर्षाचा कालावधी ह्याच्यामध्ये तुम्हाला वाढवून दिलेला आहे नर्सिंग असिस्टंट साठी। आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की जीडी साठी 45% 10वीला 45% मार्क्स तुम्हाला पाहिजेत आणि प्रत्येक विषयाला 33 पेक्षा कमी मार्क नसावेत, 33 पेक्षा जास्त असावे आणि तुम्हाला 10वीला 45% मार्क्स असावे, तरच तुम्ही जीडी या पदासाठी तुम्ही आवेदन अर्ज करू शकता। त्याच्यानंतर तुमचा दुसरा ट्रेड येईल टेक्निकल। टेक्निकलला आपल्याला माहिती असेल की 50% मार्क्स पाहिजेत आणि प्रत्येक विषयाला तिथंही तुम्हाला बघितलं असेल की 40+ मार्क्स पाहिजेत। टेक्निकलला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला 50% मार्क्स पाहिजेत आणि प्रत्येक विषयाला 40+ मार्क्स पाहिजेत। आणि जीडी साठी पण तुम्हाला 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि टेक्निकल साठी पण 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे। आपण बघतोय की बरीच मुलं आवेदन अर्ज करतात, पेपर बी देतात, क्वालिफाय होतात, परंतु ज्यावेळेस ग्राउंडला जातात त्यावेळेस हाईट मध्ये बाहेर पडतात। त्याच्यामुळे हे परिपूर्णपणे माहिती घ्या, मग जर आवेदन अर्ज करा। जर तुमची 170 सेंटीमीटर हाईट बसत असेल तर तुम्ही जेडीला आणि टेक्निकलला अप्लाय करू शकता। त्याच्यानंतरचा तिसरा तुमचा ट्रेड असेल क्लर्कला। क्लर्कला तुम्हाला 60% मार्क्स पाहिजेत, क्लर्कला 60% मार्क्स पाहिजेत आणि प्रत्येक विषयाला तुम्हाला 50 मार्क्स पाहिजेत। आणि क्लर्क हा ट्रेड तुमचा 12वी पास वरती आहे। 10वी पास वरती तुम्ही टेक्निकल आणि जीडी हे 2 ट्रेड, आणि जर तुम्ही क्लर्कला अर्ज करत असेल तर तुम्हाला 12वी पास पाहिजे आणि क्लर्कला तेवढी त्यांनी हाईट मध्ये सूट दिलेली। जसं की आपण बघितलं जीडीला 170 सेंटीमीटर हाईट आहे, टेक्निकलला 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे, तसं क्लर्कला 12वी पास आणि 165 सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे, तरच तुम्ही क्लर्क या ट्रेड साठी आवेदन अर्ज करू शकता। त्याच्यानंतर तुमचा चौथा घटक असेल, चौथा ट्रेड असेल ट्रेडमन। ट्रेडमन साठी फक्त आणि फक्त 10वी पास पाहिजे आणि ट्रेडमनला पण 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे। आणि पाचवा तुमचा ट्रेड असेल अग्निवीर ट्रेडमन। अग्निवीर ट्रेडमन ही फक्त आणि फक्त 8वी पास या 8वी पास असेल तरच तुम्ही आवेदन अर्ज करू शकता आणि अग्निवीर ट्रेडमनला पण तुम्हाला 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे। म्हणजे जर का ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल, ह्या वयोमर्यादामध्ये तुम्ही बसत असाल, ह्या हाईट मध्ये बसत असाल तरच तुम्ही आवेदन अर्ज करा। आणि ह्याची प्रोसेस अशी असते, सुरुवातीला तुमचा आवेदन अर्ज घेतात, आवेदन अर्ज झाल्यानंतर तुमची पहिल्यांदा तुमची एक्झाम म्हणजे रिटन टेस्टच तुमचा लेखी पेपर होणार आहे आणि लेखी पेपर झाल्यानंतर तुमचं मेरिट लागलं जातं आणि त्या मेरिट मध्ये जर आपण बसत असाल तरच तुम्हाला ग्राउंडला बोलवलं जातं। आणि ग्राउंडच्या वेळेस तुमची हाईट चेक केली जाते, तुमच्या ट्रेडनुसार तुम्ही कुठल्या ट्रेडला आवेदन अर्ज केलेला आहे त्या ट्रेडनुसार तुमची उंची चेक केली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर आणि पुलअप्स हे 2 इव्हेंट आहेत, याची माहिती जाणून घ्या। पहिल्यांदा तुमचं ग्राउंड व्हायचं, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल व्हायचं आणि त्याच्यानंतर तुमचं लेखीला बोलवलं जात होतं, परंतु आता सर्वप्रथम तुमचं पेपर होणार, त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड होणार आणि त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होऊन आणि शेवटी तुमचं फायनल मेरिट लागणार। याची काळजी घ्या। बरीच मुलं ह्या महाराष्ट्रातील नवीन आहेत आणि आपण बघत असतो की ह्या महाराष्ट्रामध्ये एक असं आहे की आर्मीसाठी जास्त संख्या जात नाहीये,
बाकीच्या राज्यामध्ये जर बघितलं तर बरीच आर्मीसाठी जसं आपण पोलीस भरतीची वाट बघतो तशी आर्मीची ते लोक वाट बघतायत. म्हणून जे ह्या वयोमर्यादामध्ये आणि ह्या उंचीमध्ये जे विद्यार्थी बसतायत त्यांनी 100% इंडियन आर्मीसाठी आवेदन अर्ज करा. 12 मार्च पासून आवेदन अर्ज सुरू झालेले आहेत. याची लास्ट डेट आहे 10 एप्रिल पासून, 10 एप्रिलला याची शेवटची डेट आहे. कुणीही हलगर्जीपणा करू नका. जर ह्या पूर्णपणे वयोमर्यादामध्ये शारीरिक चाचणीमध्ये शारीरिक पात्रतामध्ये बसत असाल तर 100% तुम्ही आवेदन अर्ज करा. भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र, जय भारत.